आम्ही एक ना सध्या बघतोय की एक एक प्रकारे जो शिफ्ट आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा शिफ्ट आहे, त्याच्यानंतर बिझनेसचा शिफ्ट आहे. बघत आलोय की गेले बरेच वर्ष म्हणजे आपण एक साधारण मागचे एक 10 वर्ष सोडले तर त्याच्या आधी बरेच वर्ष एक नोकरीकडे जाण्याचा खूप कल असायचा. नोकरी म्हणजे सेफ, त्याच्यामध्ये काइंड ऑफ नेहमी पगार येतो असा एक ऍटिट्यूड असायचा. बघायला गेलं तर माझे ग्रँड पेरेंट्स, माझे पेरेंट्स, प्रत्येक जनरेशन मध्ये हे आपण पाहत गेलेलो आहे. बरोबर. आणि त्यानंतर मी आता तुला भेटते की जिथे थर्ड जनरेशन बिझनेस आहे. कसं वाटतं याबद्दल तुला? नाही, खूपच छान गोष्ट आहे. मला तेवढंच आनंद पण आहे आणि तेवढंच रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे माझ्यावर. बट ते सगळं धरून मला असं वाटतं आता हे जे शिफ्ट आहे इट इज बिकॉज आता आपल्या प्राईम मिनिस्टरनी पण मेक इन इंडिया मुवमेंट केलंय आणि त्याच्यामुळे आपल्या स्टार्टअप्सला पण भरपूर फंडिंग आहे आणि जे न्यू न्यू अपॉर्च्युनिटीज आपल्या कंट्रीमध्ये आत्ता उपलब्ध आहेत ते इट इज व्हेरी मोटिवेशनल आणि भरपूर. आता आपण शार्क टँक बघतो, यू सीन सो मेनी कंपनीज कम अँड प्रॉस्पर अँड टेक इट अहेड. तर आय थिंक हे सगळं बघून सगळ्यांकडेच मला असं वाटतं आपण जे इंडियन्स आहोत वी हॅव दॅट जुगाडू ऍस्पेक्ट आणि वी कॅन टेक इट, वी कॅन जस्ट वी हॅव ऑलवेज बीन समवन की आपण छोट्या गोष्टीतनं मोठं काहीतरी आपण आविष्कार करू शकतो. सो आय थिंक आता जे आपलं इकॉनॉमी बूस्ट होते, जे आपली गव्हर्नमेंट आपल्याला सपोर्ट करते, तर एव्हरीवन इज टेकिंग अन ॲडव्हान्टेज ऑफ दॅट. आणि बिझनेस करायचा म्हटलं तर स्वतःचा बॉस होण्यापेक्षा अजून आय डोंट थिंक काही बेटर आहे. आणि आय थिंक यू गेट द लिवे टू वर्क अकॉर्डिंग टू युअर ओन आवर्स. तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही ग्रोथ करू शकता. Nonetheless, I'm not saying job is bad. Job also has its pros and cons. But I'm saying just it suits better. And I think तुम्ही तुमची full potential लावू शकता. So I think that is what is attracting the new generation in that field. That's what my thought is. Yeah, I mean, now you were saying this, एक गोष्ट थोडंसं लक्षात अशी येते की आपल्याकडे मे बी थोडंसं फ्रीडम आहे. एक आपण असं बघतो की चूज करण्याचं जे फ्रीडम म्हणतो आपण, तर ही कपॅसिटी आहे की तुझं सुद्धा बॅकग्राऊंड फॅशन मधनं येतं आणि फॅशन मधनं इकडे शिफ्ट होणं आणि त्याच्यानंतर वडिलांचा बिझनेस पाहणे खूप मोठं खरं बघायला गेलं तर शिफ्ट आहे आणि एक मोठा डिसिजन पण म्हणता येईल. तर त्याच्या मागचं कारण जरा सांगू शकशील? सो जे मी डिझाईन केलंय, आम्हाला डिझाईनमध्ये सगळ्यात पहिले तर शिकवता टू हॅव एम्पॅथी. तर माझा नेहमी असं, आता बिफोर जॉईनिंग माय बिझनेस आय हॅव ऑल्सो वर्कड इन विथ अन NGO इन आसाम. तर मी असं प्राण्यांसोबत खूप काम केलं आहे. सो आय हॅव अंडरस्टूड की एम्पॅथीनी तुम्ही कसं कुठली गोष्ट डिझाईन करू शकता. तीच फिलॉसॉफी मी माझ्या या बिझनेसमध्ये वापरायचा प्रयत्न करते. कारण ही बघायला गेलं तर एक सर्व्हिस इंडस्ट्रीच आहे आणि आपण स्वतःला एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर न बघता एक सर्व्हिस प्रोव्हायडर जर बघितलं तर आपल्याला आपल्या क्लायंटच्या गरजा समजणं आय थिंक खूप अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तर तेच मी माझा अप्रोच तिकडच्या इकडे असं आणते आणि आय थिंक परफेक्ट एक बॅलन्स साध्य करून मी ते पुढे न्यायचा प्रयत्न करते. आणि इट हॅज हेल्प मी, म्हणजे माझ्या जनरेशनच्या मुलांसोबत बोलायला त्यांना आय कॅन गिव्ह देम आमचे एक्झाम्पल्स आणि हेल्प देम अंडरस्टँड आणि त्यांचे मी पेन पॉईंट समजू शकते बिकॉज तेच मी 4 वर्ष शिकली आहे माझ्या शिक्षणामध्ये. सो आय थिंक माझं बॅकग्राऊंड हॅज ओनली हेल्प मी अँड एक थोडं नवीन दृष्टिकोन मी आणते. कारण माझ्या घरात सगळे इकॉनॉमी आणि फायनान्स मध्ये MBA केलेले लोक आहेत. सो मी एक थोडा वेगळा माझा नजरिया आणते. सो आय थिंक इट बिकम्स अ परफेक्ट अशी खिचडी जी गुड फॉर द क्लायंट्स पोर्टफोलिओ आहे. करेक्ट. नाही, क्लायंट्सना मॅनेज करणं खूप म्हणजे कसं असतं, प्रत्येक क्लायंट वेगळा असतो, मग त्याच्या वाईज डील करणं. साधारणपणे आपल्या वयाच्या क्लायंट सोबत डील करणं मे बी एक प्रकारे आपण रेफरन्स देऊ शकतो म्हणून समजत असेल. पण जे थोडेसे आपण काय म्हणतो मिलेनियलच्या एज मधले आहे, जे थोडंसं 40s मध्ये येतात, थोडी रिजिडिटी मे बी कधी कधी जास्त असते, त्यावेळेस तुम्ही कसं क्लायंटला हँडल करता किंवा कसं तुम्ही बेसिकली हे प्लॅन करता की दिस इज अ बेटर अपॉर्च्युनिटी फॉर युअर पोर्टफोलिओ, किंवा कसं तुम्ही त्यांना समजवता? आम्ही दरवेळेस पहिले तर रिस्क प्रोफायलिंग करून घेतो क्लायंटचा आणि सगळ्यात पहिले आमचा मोठा प्रश्न तो असतो की तुम्ही तुमची टाइमलाईन डिस्क्राईब करा, तुमचा गोल डिस्क्राईब करा. जर तुमचा गोल स्पेसिफाईड आहे आणि आपण एक टाइमलाईन ठरवू शकतो की या गोलसाठी आम्हाला माझ्या मुलाचं 10 वर्षांनी लग्न करायचं आहे, तर आता मला 10 वर्ष तर गुंतवायचे आहेत पैसे, मी 10 वर्ष ट्राय करेन की मी हात लावणार नाही त्या पैशांना. मग आपण तशा प्रोडक्ट सुचवू ज्याच्यात थोडी रिस्क जास्ती आहे पण ते मॅनेज होईल बिकॉज यू कॅन कव्हर द सायकल्स. तर
बेसिकली आय थिंक जे एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं काम आहे ते इमोशन त्यांचे केटर करणं आणि बस त्यांचं इमोशनल मॅनेजमेंट करणं. आय थिंक आम्ही तेच ट्राय करतो रॅदर देन सेलिंग समथिंग. वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड की त्यांना काय हवंय. बस आय थिंक इफ यू लिसन टू युअर क्लायंट्स हाफ युअर जॉब इज डन. आणि तेच आपल्याला सांगतात आपण काय पाहिजे अँड देन इट्स इझी टू पिच युअर प्रोडक्ट. सो ते अप्रोच आम्हाला फार हेल्पफुल राहिला आहे. आणि मेन म्हणजे जसं आम्हाला लेगसी आहे तर विश्वास हे खूप मोठं फॅक्टर ठरलंय ज्याच्यामुळे इट्स बीन इझी फॉर अस. सो करेक्ट. आता तू बिझनेस मध्ये आलीयस तर तुला काय वाटतं पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये एक जेनझीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, कारण आता जेनेल्फा एक्झिस्ट करतो आणि एक पुढच्या 20 वर्षानंतर ते इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत. सो व्हॉट यू थिंक अबाउट दॅट की जी सिस्टीम आहे किंवा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे तो कसा चेंज होईल किंवा कसा टेक्नॉलॉजी आणि एआयच्या दृष्टीने डेव्हलप होईल? तुला काय वाटतं याबद्दल? नाही, आता आपल्याला खरंच ह्याच्याकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. बिकॉज सो फार जे पण आधीच्या आमच्या फादर्स ऑल ऑफ अ सेकंड जनरेशनच्या फादर्सनी जसा बिझनेस केलाय त्याच्यात एवढा टेक्नॉलॉजीचा उपयोग नव्हता बिकॉज बोथ साईड्स तेवढा अंडरस्टँडिंग नव्हता. बट आता इट इज द नीड ऑफ द आवर. आपल्याला त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. तर आय थिंक जस्ट बिईंग अवेलेबल जिकडे हे सगळे जनरेशन आहेत ऑन सोशल मीडिया त्यांना शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटमध्ये तुम्ही त्यांना काही अडवायला नाही पाहिजे की नाही क्रिप्टो नका करू किंवा हे नका करू. हा करा, बट त्यासोबत तुम्ही हेही करा आणि तुम्ही बघा तुमचं रिटर्न्स तुम्ही ऑफर्स आफ्टर अ स्टिप्युलेटेड टाइम कसं आहे. इफ यू गिव्ह देम, इफ यू डोंट पॉइंट देम की नाही तुमचं हे चुकतंय ते चुकतंय, इफ यू सपोर्ट देम आय थिंक दे डू लिसन. आणि जस्ट बिंग दे आजकालचे मुलं काही न्यूज बघत नाहीत. ऑल ऑफ देम दे आर ऑन देअर फोन्स वॉचिंग रील्स इन यूट्यूब शॉर्ट्स. तर बस आय थिंक इफ यू आर प्रेझेंट वेअर दे आर तर यू कॅन फॉर्म अ बॉन्ड आणि देन द जर्नी इज इझियर. करेक्ट करेक्ट. दॅट्स हाऊ मे बी पुढच्या 15 वर्षामध्ये इंडस्ट्री असणार आहे. यू नीड टू बी प्रेझेंट डिजिटली, अदरवाइज पीपल आर नॉट गोना नो वेअर यू आर अँड तुमचं सिस्टम कसं आहे, तुमची क्रेडिबिलिटी काय. बिकॉज दिस जनरेशन आता एक साधं काही गोष्ट घ्यायची असेल तरी 10 जागी सर्च करते. दे नीड टू सी की इथे काय भाव आहे, काय इकडे चांगला माल आहे का. तर ही गोष्ट तर ते बघणारच. सो यू हॅव टू हॅव अ डिजिटल प्रेझेन्स आय थिंक. आणि हाफ ऑफ युअर वर्क इज देन सॉर्टेड. अँड ऑफकोर्स सिस्टम्स असे पाहिजे की आता फिजिकली काही देण्यापेक्षा जर त्यांना घर बसल्या ब्लिंकिट सारखं जर इन्स्टंट सर्व्हिस मिळाली तर आय थिंक इट्स इझियर. क्या बात आहे. हा जो नवीन पर्स्पेक्टिव्ह आहे ब्लिंकिट सारखं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सची सर्व्हिस, हा जो एक नवीन आयडिया आपण म्हणतोय, तुझे आयडियाज आणि ऍडवाइस मे बी can bring something different, right, from this conversation. Thank you so much.